तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मी किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला भैया गायकवाड. हे तुम्ही कुठे ना कुठे ऐकलंच असेल इंस्टाग्रामवरती. तर आज मी तुम्हाला भैया गायकवाड या इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर बद्दल सांगणार आहे आणि त्याच्या पाठीमागची जी खरी ट्रूथ आहे, खरी सच्चाई आहे ती तुम्हाला सांगणार आहे आणि कसे लोक त्याला टार्गेट करून दबवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा जर आवडला तर भैया गायकवाड हा एक इन्फ्लुएन्सर आहे. इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकतो, याच्याबरोबरच तो समाजकार्य सुद्धा करतो, जे की खरोखर करतो. म्हणजे तो खरोखर समाजकार्य करतो. त्यासाठी तो इंस्टाग्रामवरती येऊन व्हिडिओ बनवतो, ज्याच्यामध्ये तो समाजकार्याची व्हिडिओज तुम्हाला दाखवतो की कसे फोनवरती सुद्धा तुमचे कामं होऊ शकतात. हॅलो हॅलो बाई अशी गायकवाड बोलतो. किंग मेकर ग्रुप अध्यक्ष यावला. अहो ते तुम्ही तुमच्या गावाला पाणी सोडणारे माणसं तुम्ही. अहो ते पाणी का बरं सोडत नाही? त्याला प्यायला पाणी नाही, काहीच पाणी नाही. तुम्ही पाणी सोडणार ऐक नाही ते सांगा, नाही तर मी येतो तिथं सर्व चालू करून देईल बरं का डायरेक्ट आल्यावर. कारण की जे वरती ऑफिशियल बसलेले असतात गव्हर्नमेंटचे, त्यांना फक्त एवढं समजलं पाहिजे की त्यांची कंप्लेंट नाही आली पाहिजे आणि फोनवरतीच काम झालं पाहिजे. कारण की कसं असतं, जे ऑफिशियल्स असतात, गव्हर्नमेंट ऑफिशियल्स असतात, त्यांच्याबद्दल तुम्ही लगेच प्रूफ जमा करू शकता कॉल लावून, कॉल रेकॉर्डिंग करून की ह्या माणसाने काम केलं किंवा केलं नाही. याचा फायदा उचलून भैया गायकवाड लोकांची समाजसेवा करत होता. तर याचं कारण काय झालं की लोक याला एवढं ट्रोल करतात, ते मजाक उडवतात आणि याला दाबण्याचा प्रयत्न करतात. तर सगळ्यात पहिलं कारण ह्याच्यावरती जळतात. गाईज, भैया गायकवाडने 8 दिवसामध्ये, म्हणजे फक्त आणि फक्त 8 दिवसामध्ये 40,000 फॉलोअर्स जमा केलेले आहेत. ज्यांना माहिती नाही 40,000 फॉलोअर्स काय असतात, त्यांना मी सांगतो, 40,000 फॉलोअर्स जर तुम्ही रेग्युलरली अपलोड करून व्हिडिओज जर इंस्टाग्रामवरती गेन करण्याचा प्रयत्न केला ना, तर तुम्हाला 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो. सर्वात प्रथम याला टार्गेट करत आहेत इंस्टाग्रामचेच इन्फ्लुएन्सर आणि यूट्यूबर्स आणि बाकीचे जे इंस्टाग्रामवरती रील टाकतात ते लोक. तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे ह्याला का टार्गेट करतात, हा तर चांगलं काम करतोय. तर मी तुम्हाला सांगतो, जे ब्रँड्स करतात, जे साठी इन्फ्लुएन्सरला पैसे देतात ना, त्यांचं ना कसं असतं की मार्केट जर फ्लॅट आहे, मार्केटमध्ये एक व्यक्ती आहे ज्याचे 50,000 फॉलोअर आहेत आणि त्याची रीच आणि ग्रोथ एवढी आहे, आणि एक दुसरा व्यक्ती आहे ज्याचे 40,000 फॉलोअर्स आहेत आणि त्याची रीच खूप जास्त आहे. तर अशा वेळेस ना ब्रँड आहे ना, जे नॉर्मल इन्फ्लुएन्सर असतात त्यांची थोडीशी ब्रँड प्रमोशन व्हॅल्यू कमी करतात. कारण ते बोलतात की मार्केटमध्ये असे पण इन्फ्लुएन्सर आहेत जे तुमच्यापेक्षा कमी फॉलोअर्स घेऊन जास्त रीच देतात आहे आणि तुम्ही लोक जास्त फॉलोअर्स घेऊन कमी आम्हाला प्रमोशनमध्ये फायदा देतात. तर यामुळे जे दुसरे इन्फ्लुएन्सर्स आहेत ते भैया गायकवाडला ट्रोल करण्याचा प्रयत्न करतायत. याने काय होतं, जो भैया गायकवाडची इमेज जी आहे ती कमी होते आणि त्याची ब्रँड व्हॅल्यू कमी होते आणि बाकी इन्फ्लुएन्सची एक स्टेबल इन्कम राहू शकते. त्याबरोबरच दुसरं कारण आहे की जेव्हा इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स अशा ग्रोथ होणाऱ्या मुलांवरती व्हिडिओ बनवतात, त्यांना जास्त व्ह्यूज येतात. पण गाईज, हे सगळं तर ठीक आहे, पण हा जो रस्ता आहे तो थोडासा चुकीचा चाललेला आहे. कारण की जे अपोजिशन पार्टीवाले आहेत किंवा जे दुसरे लोक आहेत, त्यांनी भैया गायकवाडना मारण्याचा प्रयत्न केला रस्त्यावरती. म्हणजे मारलं त्यांना, पण मारण्याचा प्रयत्न केला पूर्णपणे आणि त्यांचा प्रयत्न हा खोटा गेला. कारण भैया गायकवाडची कर्म चांगली असतील किंवा त्यांनी लोकांची मदत तेवढी केलेली आहे. आणि ज्यांना वाटतं ना की भैया गायकवाड हा फेक आहे आणि व्ह्यूजसाठी व्हिडिओ बनवतो, तर तुम्ही चुकीचे आहेत. भैया गायकवाड जो आहे तो खरोखर समाजसेवा करतो आणि पुढेही करत आहे. तो समाजसेवा दाखवण्यासाठी इंस्टाग्रामवरती आला आणि आजकालचे इन्फ्लुएन्सर इंस्टाग्रामवरती येतात, समाजसेवाचं कार्य दाखवण्याचा प्रयत्न करून फॉलोअर्स गेन करतात. जर मी तुम्हाला एवढंच म्हणतो की जर तुम्ही भैया गायकवाडला बघत असाल तर प्लीज त्याला सपोर्ट करा. आणि त्याचं फ्युचर काय असू शकतं, त्याचं फ्युचर असू शकतं, जो किंग मेकर ग्रुप आहे ना, तो एक मोठा ग्रुप बनेल. जसं की एक टायगर ग्रुप झाला जो लोकांची मदत करतो, तसंच किंग मेकर एक ग्रुप बनेल आणि मोठा होईल आणि एक कोणतरी पार्टी त्यांना विकत घेऊन त्यांचा फायदा घेईल. याचा अर्थ असा काय, हा एक फक्त ग्रुप बनतोय जो की वोटसाठी मदत करेल येणाऱ्या पार्टींसाठी. तर मी असं नाही म्हणत की हा चुकीचा आहे, पण कुठे ना कुठे याने समाजसेवा होते आणि लोकांना मदत मिळते. कारण आजकाल जर तुम्ही बघितलं, जर गरिबांना मदत पाहिजे असेल तर कोण पुढे येत नाही. पण असे जे ग्रुप आहेत, किंग मेकर ग्रुप, टायगर ग्रुप, अजूनही अलग अलग ग्रुप आहेत, ते लोकांची डिरेक्ट येऊन मदत करतात.
यामध्ये लोकांचा तर फायदा होतोच होतो, त्या ग्रुपचाही फायदा होतो कारण जे मोठ्या मोठ्या पार्टी असतात ते त्या ग्रुपला बघून त्यांना हायर करू शकतात किंवा त्यांच्याकडून वोट विकत घेऊ शकतात किंवा त्यांचा वापर करू शकतात किंवा त्यामध्ये दोघांना फायदा होतो. पण ॲट दी एंड इथे समाजसेवाच होत आहे ना. तर म्हणून मी म्हणतो की किंगमेकर ग्रुपचा अध्यक्ष भैया गायकवाड यांना कृपया करून सपोर्ट करा, जास्त ट्रोल करू नका, कारण हा खरोखरचा एक मुलगा आहे जो लोकांची मदत करतो. लोकांना काय वाटतं त्या व्ह्यूजसाठी कमवतोय. अजून एक मोठा जो त्रास आहे तो दुसऱ्या इन्फ्लुएन्सर्सला जे इंस्टाग्रामवरती व्हिडिओज किंवा रील्स टाकतात. समजा जर तुम्ही एका गावात राहता, त्या गावामध्ये भैया गायकवाड आहे आणि तुम्ही आहे आणि दोघांनी जर व्हिडिओ अपलोड केले तर इंस्टाग्रामला माहिती आहे की भैया गायकवाडला रीच जास्त येते, आपला फायदा जास्त होऊ शकतो, तर ते भैया गायकवाडचे व्हिडिओ जास्त प्रमोट करणार तुमचे रिकमेंड करण्यापेक्षा.